of India, the Honorable Vice Chancellor, the Pro Vice Chancellor, the Deans of all faculties, and members of the Management Council led by the Registrar are proceeding in a procession to the dais. माननीय प्रमुख अतिथी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री विकासजी सिरपुरकर साहेब, माननीय कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, मिरवणुकीने दीक्षांत सभागृहात त्यांनी प्रवेश केलेला आहे. अतिथीगण आसनस्थ झाल्यानंतर आपण सर्वांना स्थानापन्न व्हायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 108व्या आभासी दीक्षांत समारंभात आमंत्रित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या दीक्षांत समारंभाची सुरुवात आपण राष्ट्रगीतानं करतो आहोत. या प्रसंगी आपण सर्वांनी उभं राहावं. Let us all now rise for the national anthem. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. सुजन हो, कोरोना महामारीच्या अस्वस्थ वर्तमान आत्मबल वाढविणारा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर त्याची फलश्रुती देणारा पदवी प्रदानाचा हा समारंभ आहे. अशा सर्वांग विद्यापीठाचे नामवंत व्यक्तिमत्व, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री विकासजी सिरपुरकर साहेब, तसेच भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय शरद अरविंद बोबडे यांच्या उपस्थितीनं या सोहळ्याची श्रीमंती वाढली आहे. विविध परीक्षामध्ये गुणवत्तेनं झळकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्याचा जणू सौंदर्य योगच जुळून आला आहे. अशा सुंदर पावन मंगल दिनी माणुसकीचं सौंदर्यशास्त्र मांडणाऱ्या राष्ट्रसंतांना विनम्र अभिवादन करून आजच्या दीक्षांत समारंभाची मंगल सुरुवात आपण करतो आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सर्वांग सुंदर काव्य रचनेनं, अर्थातच विद्यापीठ गीतानं सादर आहे विद्यापीठ गीत. या प्रसंगी आपण सर्वांनी उभं राहावं ही विनंती. We begin this auspicious convocation ceremony today with the recitation of the university song that contains the timeless message of Rashtrasanta Tukadoji Maharaj. We all rise for the university song. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवची असाधे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवची असाधे. हे सर्व पंथ संप्रदाय एकची सुधे मतभेद नसुधे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवची असाधे. मगन हिंदू असोत्री जनबाबू इस्लामी स्वातंत्र्य सुखाया सत्या माती सुधे देवची असाधे.
आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. आता माननीय कुलगुरू, माननीय कुलपतींना दीक्षांत समारंभ सुरू झाल्याची घोषणा करावी अशी विनंती करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chancellor to declare the convocation open. Request the Honorable Chancellor to declare the convocation open. I declare the convocation open. आता माननीय कुलगुरू प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण करतील. The Honorable Vice Chancellor will now deliver the welcome address. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजच्या 108व्या दीक्षांत समारंभ उपस्थित माननीय कुलपती श्री भगतसिंग कोश्यारीजी, समारंभाचे अतिथी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मान्य श्री विकास शिरपूरकरजी, आभासी पद्धतीने उपस्थित माजी सरन्यायाधीश मान्य श्री शरद बोबडेजी, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, अन्य आमंत्रित मान्यवर तसेच आभासी पद्धतीने उपस्थित विविध प्राधिकरणाचे सर्व सन्माननीय सदस्य, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळेचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी आणि या समारंभाला प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने उपस्थित आमंत्रित प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पदवीकांक्षी विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू आणि भगिनींनो, विद्यापीठाच्या आज संपन्न होत असलेल्या या 108व्या दीक्षांत समारंभास मी माननीय कुलपती व आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या दीक्षांत समारंभाला आमच्या विनंतीला मान देऊन या विद्यापीठाविषयी असलेल्या आपुलकीच्या भावनेने येथे आवर्जून उपस्थित झालेले भारताच्या आभासी पद्धतीने उपस्थित झालेले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्रीयुत विकास शिरपूरकर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. माजी न्यायमूर्ती श्री विकास शिरपूरकर यांचे हे विद्यापीठ मातुल गृह आहे. या विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ न्यायदानाच्या सेवेमुळे ते न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाले. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश माननीय श्री शरद बोबडे, ज्यांना आज आपण LLD ही कायद्याची सर्वोच्च सन्मान्य पदवी बहाल करतो आहे, त्यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या गौरवशाली प्रगतीचा या विद्यापीठाला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या गौरवात या विद्यापीठाचाही गौरव होत आहे हे नमूद करताना कुलगुरू म्हणून मला विशेष आनंद होत आहे. मित्रांनो, 1923 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाने आपल्या स्थापनेच्या वेळी ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या
त्याची पूर्तता करण्याकरिता या विद्यापीठाने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही, हे मी येथे मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो. राष्ट्रसंतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाच्या या 108व्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी मी राष्ट्रसंतांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जवळजवळ सर्वच विद्याशाखा येथे विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील एकूण 507 महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्नित आहे. एकूण 42 पदव्युत्तर विभाग, 3 संचालित महाविद्यालय आणि उच्च शिक्षणाला पूरक असे 14 इतर विभागही येथे आहेत. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही तंत्रशिक्षण देणारी मध्य भारतातील अग्रगण्य संस्था या विद्यापीठाचे एक वैभव आहे. विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागातून संशोधनाचे कामही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात तसेच सामाजिक उपक्रमातही दखल घेण्याजोगे कार्य केलेले आहे. 9 दशकापूर्वी उभारलेल्या प्रशासकीय इमारत विद्यापीठाचे कामकाज फार वाढल्याने अपुरी पडत होती. म्हणून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्यासाठी बजाज उद्योग समूहाकडून भरघोस असे 10 कोटी रुपयांचे अनुदान विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यात जवळपास 15 कोटी रुपयाची भर घालून विद्यापीठाने प्रशस्त अशा जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीची निर्मिती केलेली आहे. या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मागील वर्षी पार पडले. भविष्यातील गरजा पूर्ण करू शकेल अशी या नव्या वास्तूची रचना करण्यात आलेली आहे. ही भव्य वास्तू विद्यापीठाच्या भौतिक वैभवात मोलाची भर घालणारी आहे. लवकरच विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त वर्षपूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रसंतांनी दिलेल्या मानवतेच्या विचाराबरोबरच महानुभव साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने या विद्यापीठात महानुभव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाचे भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान प्रास्ताविका पार्क साकारण्यात येत आहे. लवकरच त्याचे बांधकाम पूर्णत्वास येईल. संविधानातील नीतिमूल्ये समाजात रुजवण्याच्या दृष्टीने हा संविधान प्रास्ताविका पार्क उभारला जात आहे. मित्रांनो, सत्याचरण, कर्तव्यपालन आणि स्वाध्याय ही त्रिसूत्री आहे. त्यानुसार दीक्षोपरांत स्नातकांनी आपले जीवन जगायचे असते. ही शाश्वत मूल्ये आहेत. ही शाश्वत मूल्ये जोपासणाराच जीवनाची परीक्षा पास होत असतो. महाभारतात जीवनाची ही त्रिसूत्री युधिष्ठिर धर्मराज याने पूर्णपणे आत्मसात केली. याउलट दुर्योधनाने या सूत्रीचे केवळ श्रवण केले, ती पाठ केली. कृपाचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत तो पास झाला, पण त्याने ती त्रिसूत्री आपल्या जीवनात उतरवली नाही. म्हणून दुर्योधन कृपाचार्याच्या परीक्षेत जरी पास झाला असला तरी जीवनाच्या परीक्षेत नापास झाला. युधिष्ठिर जीवनाच्या परीक्षेत पास झाला कारण त्याने ती आपल्या अंगी उतरवली होती. या शाश्वत मूल्यांची त्याने जीवनभर उपासना, आराधना व आचरण करण्याची दक्षता बाळगली. म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण विद्यापीठात जे शिकलो ते आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. त्याचप्रमाणे जीवन जगले पाहिजे, हे आज दीक्षा घेणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावे. या दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या दीक्षाप्राप्त स्नातक विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व उपस्थितांचे आभार मानून मी आपले प्रास्ताविक संपतो. धन्यवाद. आता मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर निर्मल कुमार सिंग विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांना भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय शरद अरविंद बोबडे यांना विधी पंडित डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी देऊन पुरस्कृत करण्यात यावे अशी विनंती करतील. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Nirmal Kumar Singh, will now request the Honorable Chancellor to confer the honorary degree of Doctor of Laws, LLD, on the former Chief Justice of India, Honorable Mr. Justice Sharad Arvind Bobde. Please start.
मानव विज्ञान विद्याशाखेतील विधी पंडित, डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी भारताचे माजी सरन्यायाधीश श्री शरद अरविंद बोबडे यांना देऊन पुरस्कृत करण्यात यावे अशी आपणास प्रार्थना आहे. चलिए शुरू करिए, दीजिए. The Pro Vice Chancellor of the University, Dr. Sanjay Dudhe, will now read the citation of honor that would be presented to Honorable Mr. Justice Bobde. सन्माननीय श्रीमान शरद अरविंद बोबडे, न्यायदानाच्या क्षेत्रात आपल्या एकूण कारकिर्दीत राष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे. अलीकडच्या काळात देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणामध्ये आपण केलेल्या न्यायनिवाड्यामुळे आपल्या कर्तव्यदक्षतेची व निष्पृहतेची साक्ष पटली आहे. न्यायदानाच्या क्षेत्रातील आपली मूल्यनिष्ठा, प्रगल्भ आणि नैतिक अधिष्ठान असलेली राष्ट्रीय कल्याणाची आपली दृष्टी यामुळे जनमानसातील आपली प्रतिमा अत्यंत उज्ज्वल झालेली आहे. रासंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आपण माजी विद्यार्थी असल्याने आणि आपल्या संपन्न व समृद्ध व्यक्तिमत्वातील मौलिक गुणविशेषामुळे आपण आम्हा सर्वांसाठी विशेष प्रिय व प्रेरणादायी ठरला आहात. आपला जन्म नागपूर येथे दिनांक 24 एप्रिल 1956 रोजी सुविद्य कुटुंबात झाला. विधी आणि न्याय या क्षेत्रातील अध्ययन आणि कार्यकर्तृत्वाचा गौरवशाली वारसा आपल्या कुटुंबाला लाभलेला आहे. आपले पंजोबा माननीय रामचंद्र पंत बोबडे हे चंद्रपूर येथे ज्येष्ठ विधिज्ञ होते. आपले आजोबा माननीय श्रीनिवास रामचंद्र बोबडे हे सुद्धा यशस्वी विधिज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. तसेच आपले वडील माननीय अरविंद बोबडे हे सुद्धा नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. आपले शालेय शिक्षण नागपुरात झाले. त्यानंतर आपण 1978 साली रासंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून विधी स्नातक LLB ही पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आपण अधिवक्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. विधी क्षेत्रातील आपली अत्यंत यशस्वी कारकीर्द लक्षात घेऊन सन 1998 साली आपणास वरिष्ठ अधिवक्ता पद देण्यात आले. आपल्या यशाची कमान सतत चढती राहिली. कायदा आणि न्याय या विषयातील आपला व्यासंग, सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभवाचा लाभ विधी क्षेत्राला अधिक व्यापकपणे व्हावा म्हणून सन 2000 मध्ये आपली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लवकरच सन 2012 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी आपली नियुक्ती झाली. आपल्या विवेकनिष्ठ आणि संतुलित न्यायदानाची कारकीर्द पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदापर्यंत सुफलित झाली. दिनांक 12 एप्रिल 2013 रोजी आपली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. नागपूर आणि महाराष्ट्रातील विधी क्षेत्रासाठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली. अर्थात आपल्या उज्ज्वल भविष्याच्या गौरव मालिकेची ही पहिली पायरी होती. दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी आपण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शपथ घेतली. आपल्या रूपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला. याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून आणि नागपूरच्या विधी क्षेत्रातील सर्व संबंधित न्यायाधीश तसेच अधिवक्ता वर्गाला या घटनेचा अधिक अभिमान वाटला. आपल्या या नियुक्तीने मराठी माणसाच्या शिरपेचात एक नवा मानाचा तुरा खोवला गेला. याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. आपल्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 2 महत्त्वाच्या निकालामध्ये आपल्या न्यायकुशल कर्तृत्वाचा सहभाग होता. अनेक दशकापासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने दिला. या घटनापीठाचे आपण एक सन्माननीय सदस्य होता. तसेच
देशातील नागरिकांच्या सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम घडविणाऱ्या आधार ओळखपत्र आणि गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला गेला त्या त्रिसदस्यीय या खंडपीठात सुद्धा आपला सहभाग होता. आपल्या या अत्यंत वस्तुनिष्ठ निकालामुळे विधी व न्याय या क्षेत्रात आपण नवा मापदंड निर्माण केला आहे. कोविड-19 या महामारीच्या काळात न्यायालयीन कामकाजात खंड पडू नये म्हणून आपण घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे न्यायदानाचे कामकाज आंतरजालाच्या आधुनिक पद्धतीने सुरू झाले. ही आपल्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक घटना होय. न्यायदानाच्या या सर्वोच्च पदावरून आपण नुकतेच निवृत्त झाला आहात. महोदय, आपले व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. आपल्याला निसर्ग पर्यटनाचा, छायाचित्रणाचा छंद आहे. क्रिकेट सारख्या खेळातील आपले प्रावीण्य, चित्रकला व साहित्याचा व्यासंग आणि जगाच्या इतिहासाचे सखोल ज्ञान अशा संपन्न व अभिजात व्यक्तिमत्वाचा आम्हाला अभिमान वाटतो. आपल्या या बहुगुण संपन्न व्यक्तिमत्वामुळे, यशस्वी कार्यकर्तृत्वामुळे युवा पिढीपुढील आपण एक प्रेरक व आदर्श व्यक्तिमत्व आहात. आपल्या विलक्षण, प्रज्ञावंत, ज्ञानसमृद्ध व कृतार्थ व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव करण्याच्या विनम्र भावनेतून आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची LLD डॉक्टर ऑफ लॉ ही मानव पदवी आपणास कृतज्ञतापूर्वक प्रदान करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपल्या पुढील जीवन प्रवासासाठी व निरामय आरोग्यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी आणि प्रमुख अतिथी माजी न्यायमूर्ती माननीय श्री विकास सिरपुरकर, भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय शरद अरविंद बोबडे यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव माननीय श्रीनिवास शरद बोबडे यांना विधी पंडित ही पदवी प्रदान करतील. The Honorable Vice Chancellor of the University and the Honorable Chief Guest, Mr. Justice V.S. Sirpurkar, will now present the citation of honor and the Doctor of Laws degree to Honorable Shri Sharad Arvind Bobde. This honor will be accepted on His Lordship's behalf by his son, Shri Srinivas Sharad Bobde. संबंधित विद्याशाखांचे अधिष्ठाता, मानव विज्ञान पंडित आणि आचार्य पदवीकरिता पात्र ठरलेल्या पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याची विनंती माननीय कुलपती महोदयांना करतील. The respective deans of faculties will now request the Honorable Chancellor to confer D.Litt, PhD degree and degrees on the graduates. महोदय, मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान पंडित, डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीकरिता पात्र ठरलेले हे पदवीकांक्षींना सादर करण्याची अनुज्ञा असावी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. डॉक्टर रत्नाकर भेलकर, इंग्रजी, मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान आचार्य, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेला एकूण 257 पदवी कक्षींना प्रस्तुत करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश सिंगरू,
The Dean of the Faculty of Science and Technology will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Science and Technology. माननीय कुलपती महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान व तंत्रज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेल्या एकूण 308 पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य आणि व्यवस्थापन आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर. Now, the Dean of the Faculty of Commerce and Management, Dr. Sanjay Kavishwar, will present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Commerce and Management. माननीय कुलपती महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य व व्यवस्थापन आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेल्या एकूण 160 पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. विद्याशाखेतील मानव विज्ञान आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर निर्मल कुमार सिंग. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Nirmal Kumar Singh, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Humanities. मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेला एकूण 257 पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचे आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील आंतरविद्याशाखीय आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव. The Dean of the Faculty of Interdisciplinary Studies, Dr. Rajeshri Vaishnav, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Interdisciplinary Studies. माननीय कुलपती महोदय, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील आंतरविद्याशाखीय आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेल्या एकूण 142 पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. आता माननीय कुलगुरू मानव विज्ञान पंडित आचार्य पदवीकांक्षी आणि विद्यापीठाच्या अन्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या पदवी प्रदानाची घोषणा करण्याची विनंती माननीय कुलपती महोदयांना करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chancellor to declare the award of DLitt, PhD and other degrees on all graduates of the university. Now, Honorable Chancellor is requested to declare the award of DLitt, PhD and degrees on graduates. Thank you. As the Chancellor of this university, I confer Sir, PhD degree. Mic is mute. आवाज आ रही? You can listen. You can listen to me. You can listen. Okay. As the Chancellor of this university, I confer PhD degrees in all faculties and also degrees on graduates of all faculties who were declared successful at the winter 2019 and summer 2020 examinations.
The Honorable The Chancellor. Honorable The Honorable Chancellor of the University will now deliver his exhortation to the graduates. Always speak the truth. Do your duty faithfully. Do such readings as will lead to the elevation of the soul. Never deviate from your duty. Always think of the welfare and elevation of the self, nation, and the entire humanity. Study such literature as will inspire you and transmit it to others. Regard mother, father, teacher, and nation as God. Follow only such as are free from evils and imitate good conduct. Accept only the best. This is the teaching, the message, and the advice. Dear graduates, let me trust that you will enshrine this advice in your mind and always act accordingly. माननीय कुलगुरू दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री विकासजी सिरपुरकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करतील. The Honorable Vice Chancellor will now present a memento to the chief guest of this morning's ceremony, Honorable Mr. Justice V.S. Sirpurkar, former Judge, Supreme Court of India. माननीय कुलगुरू प्रमुख अतिथी माननीय श्री विकासजी सिरपुरकर यांना दीक्षांत भाषण करण्याची विनंती करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chief Guest, Mr. Justice V.S. Sirpurkar, to deliver his convocation address. Address, please. His Excellency, the Honorable Governor of Maharashtra, Shri Bhagat Singh Ji Koshyari, Honorable Vice Chancellor, Dr. S.R. Chaudhary, Honorable Pro Vice Chancellor, Dr. Sanjay Dudhe, the Deans of all faculties, the professors and the other revered teachers, Registrar newly appointed Dr. Hirse, Honorable Justice Sharad Arvind Bobde, who has just been conferred D.Lit. Doctor of Laws, honorable guests present in this convocation, and last but not the least, my dear students. ज्या महान राष्ट्रसंताच्या नावानी हे विश्वविद्यालय आहे, त्या राष्ट्रसंतांना वंदन करून त्यांचं पुण्यस्मरण करून मी माझ्या भाषणाला प्रारंभ करतो. मध्ये मध्ये मी इंग्रजीवरती घसरेन, मराठीत घसरेन, दोन्ही भाषात मला बोलण्याचा सराव आहे. I might remind the Honorable the Governor that I had been to his state, Uttaranchal as it then was, now Uttarakhand, as the Chief Justice at Nainital. I take great pride in presenting myself and speaking in presence of Shri Bhagat Singh Ji Koshyari. Let me first congratulate the former Chief Justice of India, Shri Sharad
Arvind Bobde for the conferral of Doctor of Letters on him. He richly deserves and always deserved to be honored like this. I'm happy that I'm firstly unhappy that he has not been able to present himself here, but that has been compensated by the presence of his son, Srinivas, and I welcome Srinivas in this. Let me congratulate all those who have been awarded the doctorates, DLITs, etc. And there are many, about 700 to 800 persons who have been awarded that degree. And I'm happy that the research activity in this prestigious university has reached its peak in as much as about 700 to 800 doctorates have been conferred today. I congratulate all the graduates who, in spite of these pandemic conditions, have been able to obtain the graduation. The graduation is an extremely important step in one's life. I'm happy that this convocation ceremony is being held in this convocation hall itself. Otherwise, it used to be held somewhere else in the pandals and so on and so forth. I remember that in Mahabharata, Arjuna, at the time of war, asked the Lord to place his chariot in between the two armies. It is said, Rishikesham tadavakyam idam aha mahipate senayor ubayor madhye ratham sthapayame achyuta yavat etan nirikshe aham yuddho kaman avasthitam kai maya sa yodhyavyam asmin rana samudvaya. Meaning, O Lord, place my chariot in between the two armies so that I can see who I have to fight with and who are those who want to fight with me. माझ्या मित्रांनो, तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावरती येऊन पोहोचलेले आहात ज्या टप्प्यांवरती तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचे खरे शत्रू कोण आहेत, तुमचं युद्ध कोणाशी होणार आहे. कारण हा समारंभ म्हणजे तुमचं कुरुक्षेत्र आहे असं मी समजतो. या कुरुक्षेत्रावर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणाशी युद्ध करायचं आहे, कुठल्या दुर्गुणांशी तुम्हाला युद्ध करायचं आहे, कुठल्या समस्यांशी तुम्हाला युद्ध करायचं आहे, कुठल्या प्रॉब्लेम्स, विच प्रॉब्लेम्स यू आर गोइंग टू बी फेस्ड विथ. पण तुम्हाला हा उपदेश करण्याच्या अगोदर मी या विश्वविद्यालयाचा गौरवशाली सुवर्ण इतिहास तुम्ही जाणून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. Soon, about in 2 years, this university will complete its 100 years existence. My dear students, this university was formulated by Sir Bipin Krishna Bose in 1923. Before this university came into being, the students of Vidarbha, particularly all these
students used to be required to go to Calcutta, Bombay, Allahabad also. In its existence of more than 90 years, the university has contributed very richly to the educational field, political field, social field, and also the academic field. I'm very happy that a student of this university and who was connected with this university, Justice Hidayatullah, became the Vice President of India and then also served as the President of India for some time. I must mention here another great person, Sri Narasimha Rao. As a matter of fact, Sri Narasimha Rao was a student of Osmania University but was not admitted there. He was not allowed to pursue his education there because of his त्यांच्या सहभागामुळे, राष्ट्रीय चळवळीत त्यांच्या सहभागामुळे. It was Dr. Kedar of this university who admitted Narasimha Rao as a student. Not only Narasimha Rao, but all his colleagues, all his fellow students. And all know that Sri Narasimha Rao went on to become the Prime Minister of India, one of the most competent Prime Ministers of India. He and his colleagues were admitted to this university as they were refused admission in Osmania University. I must refer now to the other grades of this university, the governors. Rasu Gavai, R.S. Gavai, became the governor of Bihar and then Kerala. I must also mention the name of Sudhakar Rao Naik, who became the governor of Himachal Pradesh. This university has sent several central ministers like the R.K. Patil, the first ICS, who resigned ICS for joining the national stream and the national movement. Then Vasant Rao Naik, who went on to become the chief minister. Amongst the prominent ministers that this university has sent stand Dr. Punjab Rao Deshmukh, in whose name the university is there, as also the other great man, Vasant Rao Naik was the chief minister. Vasant Rao Sathe is the minister who stamped the Lok Sabha with his great personality and with his eloquence. I don't want to go a long list. There is a long list of chief ministers. The other three, Vasant Rao Naik, Sudhakar Rao Naik, and Devendra Fadnis. I must, however, mention the sitting central minister, Shri Nitinji Gadkari. This university has sent number of Supreme Court judges. They include Justice Vivian Bose, Justice Hidayatullah, Justice R.S. Gavai, Justice Bobde, not to mention, but even myself. But not only this, but Justice A.P. Sen was another Supreme Court judge. Justice Budholkar was another Supreme Court judge who went on to serve. I must, however, mention the three advocate generals which this university presented of Maharashtra, that is Mr. Arvind Bobde, that is Mr. V.R. Manohar, and
also the present sitting judge, Justice Rohit Dev. My speech will be incomplete unless I mention the name of Baba Amte, Vikas Amte, Prakash Amte, and Manda Amte. In the field of, they are all world-known persons with having awards and awards and awards. The awards ran after them. I also must mention Mr. N.K.P. Salve, Mr. Muttemwar, and others who became the ministers. I have already mentioned the name of Mr. Nitin Gadkari. In short, you are passing out from the university, which has its great history. Divya Bhuta Ahe Jansa Bhavya Bhavikara. I have no doubts that you all have a very bright future in your careers, and I bless you for all that. However, there is one Sanskrit shlok which you must remember. Na bhuta purvo, na chakena drushto, hemnaha purangau, na kadapi varta, tathapi Krishna Raghunandanasya, vinashakale viparita buddhi. The golden deer was never there. It was never heard of, nor was seen by anybody. However, the Lord Raghunandan, Lord Ram, fell for it. Why? Because at that time, Vinashakale Viparita Buddhi. You will have to remember this shlok forever, so that no evil thoughts should come to your mind, and the moment the evil thoughts come to your mind, that will be the time when that will be a very, very sorry time in your life. You will have to pay back the society, the nation, and would have to strive for it. Excellence in any faculty can only be achieved by research. Nation expects you to enter into the field of research so as to open vast fields of learning. The research always helps not only the researcher, but the society in general. A small example can be given that ethanol, which is very essential, our dependence on petrol can be reduced. I hope that the science students, engineering students, and the other technical faculty students would strive for that research. Nagpur is known as the world capital of tigers. I'm sure a research will go in forestry, in social engineering, in water conservation. Our LIT Hill needs to be looked after by the scholars for the water conservation. Lot of water is wasted from there. We cannot ignore substantial subject like technology. We have enough number of technological institutions, NIT, LIT, and other prestigious engineering college. Fortunately, the Vice Chancellor and his registrar are all from the technical tier of the society. I beseech upon all of you, instead of going after the jobs, create the jobs. That will be the great thing. Nagpur's industrial scene is very fast changing. You all know that Solar Industries has won a very prestigious contract for creation of defense material. Such things can be done, can be thought of, can be dreamt of. Last but not the least, I must remind you that Gandhari was our lawgiver. She was one who gave the first principle in law
the majesty of law. She said, Yato dharmas tato jayaha. Where there is justice, where there is law, that side will win. You will have to remember, and no doubt the rule of law became the order of the day. Last but not the least, I must end this lecture by referring to Sri Rabindranath Tagore, the Gurudev, Kavi Guru. As a matter of fact, I must remember that you can't ask this question, what shall I do alone? People are not following law, people are breaking the signals, people are throwing the, our Prime Minister referred to the cleanliness. What alone shall I do? I can't do all alone. I am reminded of poem, Ke loibe mor karjo bollo sondhya rabi. Who will do my job of lighting this world? Asked the setting sun. Ke loibe mor karjo bollo sondhya rabi. Shuniya shara jagat roilo niruttor chobi. The whole world became stuck and became picture like silent. মাটির প্রদীপ ছিল, এক পংক্তি হতি, মাটির প্রদীপ ছিল, সে বলল স্বামী, আমার যেটুকু হইবে করিব সেবা আমি। My dear graduates, I exhort all of you to become that माटीर प्रदीप पणती, एक पणती लावा आणि या देशाचा अंधकार दूर करा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे, हेच माझं ईश्वराशी मागणं आहे. नमस्कार. विद्यापीठाच्या प्रगल्भ परंपरेचं आणि गौरवशाली इतिहासाचं सिंहावलोकन करणाऱ्या विशेष अतिथींच्या अंतर्मुख करणाऱ्या या मार्गदर्शनपर भाषणानंतर आता आपण सज्ज होऊया विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये अग्रक्रमी झळकणाऱ्या पदके आणि पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. The respective deans of faculties will now request the Honorable Chancellor for award of gold and silver medals, as also the award of cash prizes to the students of different faculties. आता संबंधित विद्याशाखांचे अधिष्ठाता पारितोषिकांकरिता पात्र ठरवण्यात आलेल्या पुरस्कृत विद्यार्थ्यांची घोषणा करावी अशी विनंती माननीय कुलपती महोदयांना करतील. सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश सिंगरू. The Dean of the Faculty of Science and Technology will now present the awardees of medals and prizes in the Faculty of Science and Technology. माननीय कुलपती महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदके व पारितोषिकाकरिता पात्र ठरलेल्या 49 परीक्षार्थींना पुरस्कृत करण्यात यावे ही विनंती. यानंतर वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर. The Dean of the Faculty of Commerce and Management, Dr. Sanjay Kavishwar, will now present the shining stars in the Faculty of Commerce and Management. माननीय कुलपती महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील पदवे व पारितोषिकांकरिता पात्र ठरलेल्या 5 परीक्षार्थींना पुरस्कृत करण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतो. यानंतर मानव विज्ञान विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर निर्मल कुमार सिंग. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Nirmal Kumar Singh, will now present the awardees of medals and prizes in the Faculty of Humanities. महोदय, मानव विज्ञान विद्याशाखेतील पदके व पारितोषिकांकरिता पात्र ठरलेल्या 42 परीक्षार्थींना पुरस्कृत करण्यात यावे ही विनंती. आता आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव. The Dean of the Faculty of Interdisciplinary Studies, Dr. Rajashri Vaishnav,
will now present the awardees of medals and prizes in the Faculty of Interdisciplinary Studies. माननीय कुलपती महोदय, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील पदके व पारितोषिकांकरिता पात्र ठरलेल्या 11 परीक्षार्थ्यांना पुरस्कृत करण्यात यावे ही विनंती. आता माननीय कुलगुरू उन्हाळी 2020 या परीक्षांमध्ये सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिके प्रदानाची घोषणा करण्याची विनंती माननीय कुलपती महोदयांना करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chancellor to declare the award of gold and silver medals as also cash prizes to students of all faculties of the summer 2020 examinations of the university. Now, Honorable Chancellor is requested to declare the award of gold and silver medals and cash prizes. Also, I request Honorable Chancellor to bless with his kind words on this occasion. As the Chancellor of this university, I award gold and silver medals and cash prizes to the students of all faculties of summer 2020 examinations. Many congratulations to all the successful graduates and other elite and PhD holders. Best of life, best of luck. With this, as we now near the end of this convocation ceremony, may we now weave into the notes of melody that great utopian dream, one of the most wonderful blessings that has ever been asked for. May we now recite one of the finest masterpieces, the Pasayadan. All are requested to kindly remain seated in silence as we recite the Pasayadan.
भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदी विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजय होवे येथ म्हणे श्री विश्वेश तान पसा येणे वरे ज्ञान सुखिया था As this convocation comes to its end, this university congratulates all its students today on whom several degrees, honors, prizes, and medals have been conferred at this convocation. This university wishes its students happiness and success as you walk out of the portals of this institution and journey along the roads of life. We at this university have tried our best, dear student friends, to give strength to your wings. We passionately hope that all of you remember that each one of you is a bird of the space. We hope you spread positivity into the world that is severely wounded by the pandemic today. We hope and wish that each of you fly high and embrace the horizons of success. On this note, we now come to the end of this ceremony, and the Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chancellor to declare a formal closure of the 108th convocation ceremony of the Rashtra Santa Tukadoji Maharaj, Nagpur University. माननीय कुलपतींना दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याची घोषणा करावी अशी विनंती करते. Chancellor sir, to declare closure of convocation. I declare the convocation closed. समारंभाची सांगता आपण राष्ट्रगीतानं करतो आहोत. यावेळी सर्वजण उभे राहतील. All will kindly rise for the national anthem. दीक्षांत समारंभ संपन्न झाला आहे. माननीय प्रमुख अतिथी, माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मिरवणुकीने दीक्षांत सभागृहाच्या बाहेर पडतील. यावेळी सगळे निमंत्रित उभे राहतील आणि मिरवणूक बाहेर गेल्यावरच आपापल्या जागा सोडतील. The chief guest, the Honorable Vice Chancellor, the Pro Vice Chancellor, Deans of Faculties, and members of the Management Council and the Registrar will leave the auditorium in a procession. All the invitees will rise and keep standing till the procession steps out of the auditorium.
शेवटी सर्व पदवी आणि पारितोषिक विजेत्यांसाठी जीवनात उत्तरोत्तर यश प्राप्त व्हावं अशी सदिच्छा देतो आणि आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद.